नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व सातारकर नागरिकांचं मनापासून मी स्वागत करतो. मी तुषार भद्रे आणि आपण आपल्या भूमिशिल्प डिजिटल माध्यमातून एक राजकीय विश्लेषण म्हणजे नगर परिषदेची जी निवडणूक चालू आहे, तर त्याचं एक राजकीय विश्लेषण आपण करतोय. त्याच्यामध्ये विशेष करून आकडेवारी आणि एकूण काय प्रवाह चालू आहेत सातारा शहरामध्ये. म्हणजे वैचारिक प्रवाह काय चालू आहेत, कारण कालपर्यंत तर काही अपक्ष मंडळी जी होती त्यांना चिन्हांचं वाटप झालेलं नव्हतं आणि एकूण चिन्हसुद्धा खूप उशिरा दिली गेली. असे पण काही लोकांच्या तक्रारीचे सूर होता संपूर्णपणे. परंतु एकदा का निवडणूक आयोगानं त्यांचा जो कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसतो. परंतु काल प्रत्येकाला म्हणजे जे अपक्ष उमेदवार आहेत तर त्यांना चिन्ह मिळालेली आहेत आणि त्यामुळं त्यांना आता किमान म्हणजे कालचा दिवस काल चिन्ह मिळालं, आज उद्या परवा 30 तारखेपर्यंत त्यांना चिन्ह आपल्या नागरिकांच्या पर्यंत मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याला फार कमी वेळ मिळणार आहे, पण त्याला पर्याय नाहीये. दुसरा एक भाग असा की काल मी बोलताना असं म्हणालो होतो की एकूणच साताऱ्यामध्ये ही जी निवडणूक आहे ती एकतर्फी आहे असं साधारणपणे एका बाजूनं बोललं जाते, पण दुसऱ्या बाजूने एक असा एक प्रवाह आपल्या असा एक लक्षात येतोय की बाबा एकतर्फी वगैरे अशी निवडणूक कुठलीच नसती किंवा ती नाहीये, ही पण निवडणूक तशी नाहीये. त्याचं कारण असं आहे की काही जे काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत तर त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यांनी त्या त्या प्रभागामध्ये अधिकृत ज्यांना तिकीटं मिळालेली आहे त्यांच्यासमोर नाही म्हटलं तरी एक आव्हान निश्चितपणानं उभं केलेलं आहे. म्हणजे बंडखोर आहेत, म्हणजे दोन्ही महाराजांच्याकडून त्यांना तिकिटाची अपेक्षा होती, ती मिळाली नाही म्हणून किंवा पक्षाकडनं अपेक्षा होती पण मिळालं नाही म्हणून काही लोकांनी बंडखोरी केलेली आहे. काही लोकांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि असाही एक प्रवाह आहे आणि मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे असा आहे की नगरपालिकेच्या असतील म्हणा, ग्रामपंचायतीच्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात, तर याच्यामध्ये काही लोक पक्षाशी बांधील नसतात, पक्षाशी निगडीत नसतात. परंतु त्यांना समाजाची म्हणा किंवा लोकांची सेवा करायची असते, काही त्यांच्या मनाशी काही संकल्पना असतात आणि त्या संकल्पनावरून त्यांना काही म्हणजे त्याला आपण म्हणतो की एक प्रगती करायची असते किंवा सर्वांगीण विकास करायचा असतो, काही संकल्पना असतात. परंतु त्यांना पक्षी बांधिलकी मात्र मान्य नसती. अशा मंडळींना नाही म्हटलं तरी सुद्धा अशा वेळेला एक अपक्ष म्हणून आपल्याला आजमावता येतं. परंतु ही वेळ कमी मिळाला असल्या कारणामुळं अपक्षांची कोंडी जरी झाली असली, तरीसुद्धा त्यांनी जी काही त्यांच्या प्रभागामध्ये त्यांची एक इमेज आहे किंवा त्यांचं एक नाव आहे, तर त्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की ही निवडणूक जरी पक्ष विरुद्ध अपक्ष अशी आपल्याला दिसत असली, तरीसुद्धा काही अपक्षांच्या बाबतीमध्ये मात्र निश्चितपणानं लोकांनी ठरवलेलं असेल त्यांच्या मनामध्ये, तर ते निश्चितपणानं मग चिन्ह कुठलं आहे आणि काय आहे ते उशिरा मिळालं, तर ज्यांना जर एखाद्या उमेदवाराला विजयीच करायचा असेल आणि तो जर पक्षाचा कुठल्याच पक्षाचा नसेल, तो अपक्ष असेल, तर निश्चितपणानं जनता त्यांच्या पाठीशी किंवा नागरिक त्याच्या पाठीशी उभे राहतात. असा पण आत्तापर्यंतचा एक अनुभव निश्चितपणानं आहे. पण वेळ अपक्षांना कमी मिळाली चिन्ह पोहोचवण्यासाठी वगैरे ही जी चर्चा आहे, तर हे निश्चितपणानं आहे. आपल्या इथं अपक्ष आहेत, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आहे, त्याबरोबरीनं भारतीय जनता पार्टी आहे, त्याबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे, त्यांचेही उमेदवार आहेत. तर एकूणच नाही म्हटलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये एक तिरंगी लढत आहे असं म्हणता येईल आपल्याला. काही कमी प्रभागामध्येच दुरंगी लढती आहेत. पण बहुतेक ठिकाणी ह्या तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशा निवडणुका आहेत आणि मग त्यावेळेला आणि हे आता जे काही प्रभाग झालेले आहेत ते साधारणपणे झिगझॅग पद्धतीनं असे ते तयार झाले असल्या कारणामुळं या टोकाचा माणसाचा आणि पलीकडच्या 3 टप्प्यानंतरच्या टोकाच्या प्रभागातल्या भागाचा असा काही संपर्क नाही आहे. तर त्याच्यामुळं प्रभागामध्ये ह्या सगळ्या उमेदवारांना प्रचार करत असताना सुद्धा त्यांची पण नाही म्हटलं तरी दमछाक होते, हे मात्र आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये. परंतु अपक्षांच्या भूमिका सुद्धा किंवा पक्षात ते जरी नसले, तरीसुद्धा अपक्ष राहून ज्या मंडळींना काहीतरी काम करायचं आहे, समाजाची सेवा करायची आहे, नगरसेवक म्हणून काम करायचं आहे, तर अशांसाठी सुद्धा लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असं एक निश्चितपणानं स्थान असतं किंवा ते असावं. प्रत्येक वेळेला पक्षाशी बांधिलकी हाच महत्त्वाचा एक घटक असतो, अशातला काही भाग नसतो. पण तरीसुद्धा आता जे काही आहे ती वस्तुस्थिती आहे आणि आपण मागच्या ज्या काही माझ्या राजकीय विश्लेषणामध्ये आपण साधारण पहिल्या प्रभाग क्रमांक 8 पर्यंत 1 ते 8 पर्यंत आपण त्याचं एक विश्लेषण केलं होतं आणि मग नेमके मतदार किती आहेत, त्याच्यामध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, किती उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये निवडून येण्यासाठी म्हणून
काय झालं तर ते निवडून येऊ शकतात. तर याच्याविषयी आपण एक भाष्य करत होतो. तर आपण मागच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 8 पर्यंत आपण आलेलो होतो. आज आपण 9 पासून साधारणपणे 17 प्रभाग क्रमांकाचा आढावा या विश्लेषणाद्वारे घेणार आहोत. तेव्हा प्रभाग क्रमांक 9 जो आहे त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे 2,932, तर स्त्री मतदार हे 2,740 आणि एकूण मतदार हे 5,672 आहेत. मी सातत्याने हे आपल्याला सांगितलंय किंवा मी म्हणतो असं आहे की आत्तापर्यंतचा माझ्या ह्या जवळ 30-35 वर्षाचा जो अनुभव आहे, नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल, तर त्याच्यामध्ये जे मतदान नगरपालिकेच्या पातळीवर जे होतं ते साधारण 65 ते 70% दरम्यान होतं. त्याच्या पलीकडे काही होताना आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळे एक 65% झालं तर 66% झालं, 67% झालं तर काय होईल? तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे उमेदवार आहेत, त्या उमेदवारामध्ये आपल्याला जे काही महिला 2 उभ्या आहेत, त्याच्यामध्ये अपक्ष म्हणून शोभा राजेंद्र केंडे उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह बॅट आहे. तर शारदा मायाप्पा वाघमोडे या कमळ चिन्हावरती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आणि त्याबरोबरीनं याच प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये अक्षय श्रीरंग जाधव हे कमळाच्या वतीनं दोन्ही महाराजांचे उमेदवार म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत. आणि त्याच्याबरोबरीनं संजय मोहनराव पाटील, तर शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या एकूण 15 वर्षाच्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकाळामध्ये ज्यांनी संपूर्णपणे शाहूपुरी ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलं, आपण म्हणू किंवा त्या भागाचं नेतृत्व केलं, असं संजय मोहनराव पाटील त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांनी बंडखोरी केलेली आहे. आणि त्यांना अधिकृत तिकीट मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि त्यांची खूण जे आहे, चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर असं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. आता हे इथं पाहायला गेलं आपण तर ह्या प्रभागामध्ये दुरंगीच लढत आपल्याला बघायला मिळते. आणि मी म्हणलं त्या पद्धतीनं जर तिथल्या मतदारांची संख्या पाहिली तर 5,672 एकूण मतदार आहेत. 65% मतदान झालं तर ते साधारण 3,687 असेल. 66% मतदान झालं तर 3,744 असेल. आणि जर 67% मतदान झालं ते साधारण 3,800 पर्यंत मतदान होऊ शकतं. ज्यावेळेला अशी दुरंगी लढत असते त्यावेळेला त्याच्यामध्ये टसल मोठ्या प्रमाणामध्ये असतील आणि दोन्ही बाजूंना एक जिंकण्याच्या प्रचंड शक्यता आणि क्षमता ते निर्माण झालेल्या असतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना बाहेर काढण्यामध्ये ही दोन्ही पार्ट्या म्हणूया किंवा 2 उमेदवार हे प्रयत्नांची शिकस्त करत असतात. तर त्याच्यामुळे असं जरी असलं तरी सुद्धा 67 मॅक्सिमम मतदान झालं तर ते 3,800च्या आसपास होईल. असं एक आपण जर धरलं तर ज्या उमेदवाराकडं 1900 मतांचा गठ्ठा आहे किंवा 1900 ते 2000च्या पर्यंत मतदान घेऊ शकतात, अशा उमेदवाराचा या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं विजय होताना आपल्याला दिसेल. प्रभाग क्रमांक 10चा जर आपण विचार केला तर त्या 10 मध्ये जे एक पुरुष मतदार आहेत ते 2,759 आहेत, तर स्त्री मतदार हे 2,552 आहेत. एकूण मतदार 5,311 आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जे काही प्रभाग क्रमांक 10 मध्ये तो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून तिथं निवडणूक होती आहे. आणि त्याच्यामध्ये कमल ज्ञानू अवकिरे ह्या उभ्या आहेत अपक्ष उमेदवार म्हणून आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर आहे. त्यानंतर विमल बाळासाहेब गोसावी या उभ्या आहेत. ह्या अधिकृत कमळ या चिन्हावर म्हणजे पक्षाकडून उभ्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्या आहेत या ठिकाणी. त्यानंतर सौभाग्यवती अनिता रामचंद्र जाधव ह्या उभ्या आहेत आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते हात आहे, म्हणजे इथं राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्या आपलं नशीब एक आजमावत आहेत. आणि समिता प्रमोद परमणे या तिथं अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांची जे चिन्ह जे आहे ती चालण्याची काठी असं चिन्ह आहे. त्यामुळं महिलांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर चौरंगी लढत होताना दिसते आपल्याला. आणि त्याच प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण असा तो मतदारसंघ आहे. त्यामुळं तिथं खराडे चेतन शशिकांत हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचे चिन्ह आहे ते लिफाफा आहे. तर जाधव मधुकर ज्ञानदेव हे पण अपक्ष आहेत आणि त्यांचं चिन्ह हे ट्रॅक्टर आहे. तर बालगुडे विश्वतेश शांताराम हे उभे आहेत, तर त्यांचं जे चिन्ह आहे ते कमळ आहे, म्हणजे ते अधिकृत असे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आणि ही इथं तिरंगी लढत म्हणजे पुरुषांमध्ये तिरंगी लढत आहे
आणि महिलांच्यामध्ये मात्र आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळते. तेव्हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण मतदार आहेत ते 5,311 आहेत आणि तिथं जर 65%, 66% आणि 67% मतदान जर झालं तर ती साधारण आकडेवारी अशी येईल की 65% झालं तर 3,454, 66% झालं तर 3,505 आणि 67% झालं तर 3,558 एवढं मतदान त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि मी म्हणतोय तर हा दावाच आहे माझा की याच्या पलीकडे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त मतदान हे साधारणपणे नगर परिषद वगैरे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होताना दिसत नाही आपल्याला फारसं. तेव्हा मॅक्सिमम मतदान झालं तर 3,558 एवढं मतदान होईल. आणि त्याचा जर विचार आपण जर केला तर ज्या उमेदवाराकडं साधारण 1,800 पेक्षा अधिक मतं असतील तर त्या उमेदवाराचा ह्या प्रभागामध्ये हा विजय होऊ शकतो असं एक आपल्याला म्हणता येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 11 कडे वळूया. प्रभाग क्रमांक 11 मध्ये साधू एकूण जे मतदार आहेत ते 6,641 आहेत. त्याच्यामध्ये 3,385 पुरुष आहेत तर 3,256 हे स्त्री मतदार आहेत. आणि तिथं जर आपण उमेदवारांचा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये सुजाता राजेंद्र गिरी गोसावी ह्या कमळ चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत. म्हणजे त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी लक्ष्मण चव्हाण या हात या चिन्हावरती तिथं निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. म्हणजे या ठिकाणी जी काही लढत आहे महिलांची ती दुरंगी लढत आहे आणि दोन पक्षामधली लढत आहे. इथं अपक्ष कोणी नाहीये. आणि जो प्रभाग क्रमांक 11 ब सर्वसाधारण असाच तो मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला तिरंगी लढत होताना दिसते. त्याच्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे असणारे कार्यकर्ते ज्यांना एक बाबाराजेंचा उजवा हात जवळजवळ म्हटलं जातं असे अविनाश नानासाहेब कदम हे त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये सचिन बाबूराव बागल हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं ते उभे आहेत. आणि त्याबरोबर प्रणव वासुदेव सावंत हे तिथं तिसरे उमेदवार आहेत कारण तिथं तिरंगी लढत आहे. तर त्यांचं जे चिन्ह आहे ते मशाल आहे आणि मशाल चिन्ह आपल्याला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ते चिन्ह आहेत. म्हणजे इथं जी लढत होती आहे ह्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये तर ही जी लढत आहे तर ही पक्षांमधली लढत आहे. इथं अपक्ष असं आपल्याला कोणी नाही असं एक दिसतंय. तर एकूण 6,641च्या आसपास जे मतदार आहेत तर त्याच्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे 65% मतदान झालं तर 4,316, 66% मतदान झालं तर 4,383 आणि 67% मतदान जर झालं तर 4,449 एवढं मतदान होऊ शकतं. आणि मॅक्सिमम मतदान म्हणजे साधारण 4,500 पर्यंत जर झालं आपण गृहीत धरलं तर ज्या उमेदवाराकडं 2,250 किंवा 2,300 मतं ज्या उमेदवाराकडं संपूर्णपणे हा जो काही झिकझॅक असे जे काही मोठीच्या मोठे प्रभाग झालेले आहेत तर त्याच्यामध्ये असे 2,300च्या आसपास ज्यांच्याकडे मतं असतील तर त्यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो असं एक साधारणपणे आपल्याला म्हणता येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 12 कडे वळूया. प्रभाग क्रमांक 12 मध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 2,805 आहेत आणि महिला मतदार आहेत त्या 2,844 आहेत. म्हणजे त्या मतदारसंघामध्ये स्त्रियांचं मतदान थोडं का होईना पण जास्त आहे. आणि एकूण 5,649 असं एक तिथं मतदान आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला म्हणून तिघी जणी तिथं आपलं नशीब आजमावत आहेत. त्याच्यामध्ये अंजली धीरज घाडगे या उभ्या आहेत. त्यांचं चिन्ह आहे ते अपक्ष आहे. त्यांचे चिन्ह आहे चालण्याची काठी. तर अश्विनी संतोष पुजारी या पण अपक्ष म्हणून तिथं लढत आहेत आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते एअर कंडिशनर आहे. आणि भारतीय किशोर शिंदे या मात्र कमळ या चिन्हावरती अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. आणि पुरुषांमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 12 पुरुषांमध्ये मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लढत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तिथं दिलीप उत्तम मेहत्रे हे बिनविरोधच झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणीही नाही आहे.
तर त्याच्यामुळे इथं महिलांच्यामध्येच तिरंगी लढत होती आहे. त्याच्यामध्ये घाडगे, पुजारी आणि भारती शिंदे अशा तिघींमध्ये ही या ठिकाणी जी आहे ती लढत होती आहे. आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे या प्रभागामध्ये 5,649 मतदार आहेत आणि साधारण 65%, 66%, 67% मतदान जर झालं तर साधारण 3,672 किंवा 3,728 किंवा 3,785 हे मॅक्झिमम मतदान त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण मी अगदी सुरुवातीपासून सांगतोय की जरी मतदार किती असले तरी पर्सेंटेज वाईज किती मतदान होतं आहे त्याच्यावरती मग सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर त्याच्यामुळं साधारणपणे 1900 प्लस म्हणजे 1,900पेक्षा जास्त मतं ज्या उमेदवाराला पडतील तो उमेदवार हा निश्चितपणानं या ठिकाणी हा निवडून येईल असं एक आपल्याला म्हणता येईल, म्हणजे ढोबळमानानं असं म्हणता येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 13कडे वळतोय आहे आणि प्रभाग क्रमांक 13मध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की तिथंसुद्धा फक्त महिलांच्यामध्येच जी काय आहे ती लढत आहे. कारण तिथंसुद्धा म्हणजे प्रभाग क्रमांक 13B म्हणजे पुरुषांच्यासाठी जे काही मानला जातो त्याच्यामध्ये विनोद विठ्ठल खंदारे म्हणजे बाळासाहेब खंदारे तर ह्यांचं चिन्ह कमळ होतं आणि त्यांच्या विरोधात पण कुठलाच उमेदवार न राहिल्या कारणामुळं तेही बिनविरोध तिथं झालेले आहेत. म्हणजे 12 आणि 13मध्ये फक्त महिलांच्या संदर्भामध्येच मतदान आता होणार आहे आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये दोन्ही पुरुष जे आहेत तर ते कमळाच्या चिन्हावरती हे बिनविरोधच झालेले आहेत. आता महिलांच्यामध्ये 13मध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 13मध्ये महिलांच्यामध्ये सायली संदीप कांबळे यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा. तर स्नेहल अशोक तपासे या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे, त्यांचं चिन्ह आहे कमळ. त्याबरोबर सावित्री विजय बडेकर ह्या पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह जे आहे ती चालण्याची काठी आहे. तर सोनिया संतोष शिंदे यासुद्धा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर असं त्यांचं ते चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणजे पक्षाच्या दोन्ही राजांच्या म्हणून आपण उमेदवार म्हणाल तर ते स्नेहल अशोक तपासे अशा आहेत. आणि मला असं वाटतं की अशोक तपासे हे आपल्या नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे त्यांचे वडील. तर या ठिकाणी 3 अपक्ष आणि एक अधिकृत पक्षाचा उमेदवार अशी चौरंगी लढत होणार आहे या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे सांगितलं की पुरुषांमध्ये तिथं अपक्ष आपलं हे पुरुषांमध्ये मात्र तिथं निवडणूक जी आहे ती तिथं बिनविरोध झालेली आहे आणि तिथं विनोद विठ्ठल खंदारे हे एकटे शिल्लक राहिल्या कारणामुळं तिथं कुठली निवडणूक होत नाही आहे. पण 13मध्ये एकूण मतदार जे आहेत त्याचे 6,725 आहेत. त्याच्यामध्ये 3,275 हे पुरुष आहेत, 3,450 महिला आहेत. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 13मध्ये महिलांची संख्या ही मतदारांची जास्त आहे आणि महिलांच्यामध्येच या ठिकाणी चौरंगी लढत होती आहे. तर साधारणपणे एक 65% मतदान झालं तर 4,371, 66% मतदान झालं तर 4,438 आणि 67% मतदान झालं तर 4,506 एवढं मतदान मॅक्सिमम तिथं होऊ शकतं. आणि त्याचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये साधारणपणे 2,300च्या पेक्षा अधिक मतं ज्या उमेदवाराला मिळतील तर तो उमेदवार या ठिकाणी निश्चितपणानं विजयी होईल असं आपल्याला ढोबळमानानं म्हणता येईल. त्यानंतर आपण आता प्रभाग क्रमांक 14कडे वळतो आहोत आणि प्रभाग क्रमांक 14मध्ये महिलांच्यामध्ये स्मिता चंद्रशेखर घोडके ह्या कमळ चिन्हावरती अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत आणि स्मिता चंद्रशेखर घोडके ह्या माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याबरोबरीने सीमा विक्रांत पवार ह्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे तर त्यांच्या वतीनं ते तिथं निवडणूक लढवत आहेत. तर दिनाज नासिर शेख यासुद्धा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपली निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशनर. प्रभाग क्रमांक 14मध्ये पुरुषांच्यामध्ये तौफिक मुनीर पालकर त्यांचं चिन्ह आहे हिरा, ते अपक्ष आहेत.
तर जयवंत हनुमंत भोसले हे अधिकृत कमळ या चिन्हावरती अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि जयवंतदादा भोसले हे माजी नगरसेवकसुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर सादिक नजीर शेख हे पण तिथं एक आपलं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते बॅट हे त्यांचं चिन्ह आहे. तेव्हा ह्या प्रभाग क्रमांक 14मध्ये 3,491 हे पुरुष मतदार आहेत, तर 3,447 ह्या महिला मतदार आहेत. एकूण मतदार 6,938 आहेत. 65% मतदान झालं तर 4,509, 1% अधिक झालं तर 4,580, 1% अधिक जास्त झालं तर 4,648 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान होऊ शकतं. म्हणजे ज्या उमेदवाराकडं म्हणजे ह्या दोन्ही स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये 2350पेक्षा अधिक मतं ज्यांच्याकडे आहेत, तर असे उमेदवार हे प्रभाग क्रमांक 14मधून हे विजयी होण्याची शक्यता आपल्याला दिसते. आणि ढोबळमानानं आपण त्याचं म्हणता येईल की बाबा त्यांना एवढी मतं पडली तर ते विजयी होऊ शकतात. आता आपण जे वळतो आहोत ते प्रभाग क्रमांक 15मध्ये. तर प्रभाग क्रमांक 15मध्ये एकूण 7 पुरुषांमध्ये उमेदवार उभे आहेत. त्याच्यामध्ये शशिकांत नारायण कांबळे हे अपक्ष आहेत, त्यांचं चिन्ह टेबल आहे. ऋषिकेश अमर गायकवाड हे माजी नगरसेवक अमर गायकवाड यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांची जी चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपलं नशीब आजमावत आहेत. त्यानंतर शेखर संजय घाडगे हे अपक्ष आहेत, त्यांचं चिन्ह एअर कंडिशनर आहे. त्याच्यानंतर अमोल अरुण पाटोळे हे धनुष्यबाण या चिन्हाच्या कडून निवडणूक लढवत आहेत. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून किंवा अधिकृत आपण ज्याला आपण म्हणू शिवसेना, आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे. त्यानंतर सचिन रवींद्र पाटोळे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर सनी मुरलीधर भोसले हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे ते म्हणजे फलंदाज आहे, बॅट्समन असं चिन्ह आहे. त्यानंतर माजी नगरसेवक म्हणा किंवा ज्यांच्याकडं नगरसेवक पद होतं मागच्या काळामध्ये, तर ते राम मारुती हातगे हे पण अपक्ष म्हणून तिथं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते बॅट हे चिन्ह आहे. तर त्याच्यामुळं या प्रभाग क्रमांक 15मध्ये पुरुषांच्यामध्ये सप्तरंगी अशी लढत हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते आहे. तर प्रभाग क्रमांक 15मधील महिलांच्यामध्ये सिंधू हनुमंत काळे ह्या हेलिकॉप्टर हे चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर मोनिका रविराज घोरपडे ह्या कमळ ह्या चिन्हावरनं अधिकृत भाजपच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्यानंतर मीनाक्षी निलेश मोरे ह्या धनुष्य बाण घेऊन निवडणूक लढवत आहेत, म्हणजे अधिकृत शिवसेनेच्या म्हणून त्या उमेदवार आहेत. आणि त्याबरोबर आयेशा शफीक शेख ह्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर यांच्या वतीनं म्हणजे या ठिकाणी 3 पक्ष आहेत आणि एक अपक्ष आहे. आणि ही जी स्त्रियांमध्ये जी आहे ती चौरंगी लढत त्या ठिकाणी होती आहे. तर त्याच्यामुळं तिथं आपण पाहिलं तर एकूण पुरुष मतदार आहेत 3,017 आणि महिला मतदार आहेत 3,147. म्हणजे स्त्रियांचे मतदार स्त्रियांची संख्या जास्त आहे. एकूण 6,164 तिथं मतदान होणं एकूण मतदान आहे. त्याच्यामध्ये जर 65% मतदान झालं तर 4,006, 66% झालं तर 4,068 आणि 67% मतदान झालं तर 4,129 एवढं मतदान होऊ शकतं. त्यामुळं 2200 मतं ज्या 2100 प्लस किंवा 2200 मतं ज्यांच्याकडं असतील तर तो उमेदवार हे 15अ हा संपूर्णपणे विजयी होईल असं एक आपल्याला ढोबळमानानं आता म्हणता येईल. त्यानंतर आपण वळत आहोत प्रभाग क्रमांक 16कडं. प्रभाग क्रमांक 16मध्ये पुरुषांमध्ये विनायक भाऊराव कांबळी हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे बॅट. त्यानंतर संभाजी शिवाजी पाटील हे धनुष्यबाण या चिन्हावरनं म्हणजे अधिकृत शिवसेनेच्या चिन्हावरनं ती निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर दत्तात्रय गणपत बनकर म्हणजे आपले ॲडव्होकेट DG बनकर हे कमळ या चिन्हावरनं अधिकृत अशी निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहेत. आणि अमित भरतराव महिपाल
हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे चालण्याची काठी. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर 2 अपक्ष आहेत आणि 2 पक्षाचे असे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये बनकर हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे असे खंदे कार्यकर्ते पुरस्कर्ते असे मानले जातात. म्हणजे एकूणच उदयनराजे यांच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नगरपालिकेची निवडणूक असू द्यात, खासदारकीची निवडणूक असू द्यात, त्याच्यामध्ये त्यांचा एक रोल फार महत्त्वाचा असतो. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा नगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आहे. तर असे एक महत्त्वाचे असे उमेदवार आहेत. आणि ही पण निवडणूक आहे, तर ही निवडणूक तशी ज्याला आपण म्हणतो की प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक आहे. तर त्याच्यामध्ये 2 पक्षाचे उमेदवार आहेत. म्हणजे धनुष्यबाण घेऊन संभाजी शिवाजी पाटील उभे आहेत, बनकर साहेब हे कमळ चिन्हावरती उभे आहेत आणि अमित महिपाल हे चालण्याची काठी घेऊन उभे आहेत. तर विनायक भाऊराव कांबळे हे बॅट घेऊन उभे आहेत. तर त्याच्यामुळे इथं ही चौरंगी लढत आहे पुरुषांमध्ये. आणि महिलांमध्ये मात्र एक सरळ लढत आहे, दुरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये कमळ चिन्हावरून वैशाली प्रकाश राजे भोसले ह्या अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या, म्हणजे दोन्ही महाराजांच्या उमेदवार आहेत. त्याबरोबर कांचन गौरी प्रदीप शिंदे ह्या धनुष्यबाण ह्या चिन्हावरती म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. या मतदारसंघाचं म्हणजे 16 प्रभाग क्रमांक 16चं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं जे मतदारांची संख्या आहे ती इतरांच्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणजे साधारणपणे 6,000 5,000च्या पुढचे असे सगळे बहुतेक मतदारसंघ आहेत. 7,000पर्यंत आहेत, 7,500पर्यंत आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 16मध्ये 3,902 एवढेच मतदार आहेत. त्याच्यामध्ये 2,006 पुरुष तर 1,896 ह्या स्त्रिया म्हणजे महिला मतदार आहेत. 65% मतदान जर झालं तर 2,536, 66% मतदान झालं तर 2,575 आणि 67% मतदान झालं तर 2,614. अर्थात हे आपला अंदाज आहे म्हणजे जास्तीत जास्त मतदान किती होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की साधारणपणे 1,350 अशी मतांची ज्यांची बेरीज ज्यांच्याकडे आहे, गठ्ठा म्हणूया आपण ज्याला, की 1,350 मतदार हे निश्चितपणानं ह्या मतदारसंघ प्रभाग क्रमांक 16मधले स्त्री आणि पुरुष दोन्ही उमेदवारांच्या मागं उभं राहिले तर त्या ठिकाणी ते विजयी होऊ शकतात. आणि हा तसा मतदारसंघ हा आपल्या मतदारांच्या संख्येनं कमी असलेला मतदारसंघ आहे. त्याच्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 17कडे वळतो आहोत. प्रभाग क्रमांक 17मध्ये पुरुषांमध्ये शंकर नलावडे, बाळासाहेब शंकर नलावडे म्हणजे बाळासाहेब शंकर नलावडे हे ट्रक ह्या चिन्ह घेऊन ते उभे आहेत. आणि कमळ चिन्हावरती अधिकृत असे उमेदवार म्हणून फिरोज हबीब खान पठाण हे उभे आहेत. आणि फिरोज पठाण हे श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या संपूर्णपणे बाबा महाराजांच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये किंवा कारकिर्दीमध्ये फिरोज पठाण यांचा त्यांना खूप मोठा सपोर्ट असतो. आणि बाबा महाराजांच्या अत्यंत जवळचे असणारे असे हे फिरोज पठाण हे या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि तिथं जी आहे निवडणूक जी लढत आहे ती पुरुषांमध्ये दुरंगी आहे आणि स्त्रियांमध्ये मात्र तिरंगी आहे. स्त्रियांच्या संदर्भामध्ये उषा सुनील जाधव ह्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं उभ्या आहेत. पूनम गणेश निकम ह्या कमळ या चिन्हावर अधिकृतपणे त्या ठिकाणी उभ्या आहेत. आणि त्यानंतर धनश्री राजेंद्र महाडिक ह्या तिथं अपक्ष म्हणून उभ्या आहेत आणि त्यांचं चिन्ह हे चालण्याची काठी आहे. असं साधारणपणे तिरंगी लढत त्या ठिकाणी होती आहे. आणि या मतदारसंघामध्ये पुरुष मतदार हे 3,657 तर महिला मतदार 3,877 म्हणजे महिला मतदारांची संख्या ही प्रभाग क्रमांक 17मध्ये अधिक आहे. मी म्हणलं तर त्या पद्धतीनं एकूण जर मतदार इथं पाहिले तर 7,534 असे मतदार आहेत. त्याच्यामध्ये 65, 66, 67% जर मतदान झालं तर साधारणपणे 4,897, 4,972 किंवा 5,047 सर्वाधिक मतदान 67% झालं तर एवढं मतदान होईल. आणि ज्या उमेदवारांच्याकडे 2,600 अधिक हे मतं त्यांना पडतील तर ते तिथं विजयी आपला नोंदवू शकतील असं एक आपण आत्ता ढोबळमानाने म्हणू शकतो. आता आपण प्रभाग क्रमांक 18कडे वळूया. प्रभाग क्रमांक 18मध्ये महिलांच्यामध्ये दुरंगी लढत आहे. तिथं आणि
अनिता स्वप्नील फरांदे ह्या कमळ या चिन्हावर अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, म्हणजे दोन्ही महाराजांच्या त्या उमेदवार आहेत. आणि त्याबरोबरीनं किशोरी संतोष साळुंखे ह्या अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांचे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर असं चिन्ह आहे. तर त्याच्यामुळे इथे ही दुरंगी लढत आहे. आणि अनिता फरांदे ह्या पूर्वीसुद्धा नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्या प्रभागामध्ये त्यांचं त्या काळामधलं काम आहे. पुरुषांच्यामध्ये अमोल श्रीपती खुडे हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून ते उभे आहेत. त्याबरोबरीनं अण्णासाहेब राजाराम मोरे हे अधिकृत कमळ या चिन्हावरनं निवडणूक लढवत आहेत, म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्याबरोबर विनोद अशोक मोरे हे चालण्याची काठी घेऊन अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत. ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 18मध्ये महिला मतदार ज्या आहेत त्या 3,339 आहेत, तर पुरुष मतदार जे आहेत ते 3,235 आहेत. तेव्हा इथं महिलांची संख्या थोडी ही मतदार म्हणून जास्त आहे. एकूण मतदार 6,574 आहेत. 65% मतदान झालं तर 4,273, 66% झालं तर 4,339 आणि 67% मतदान झालं तर 4,405 एवढं मतदान होऊ शकतं. सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त मतदान होऊ शकतं. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 18मध्ये 2,300 मतांची बेगमी ज्यांच्याकडं असेल त्यांचा विजय हा निश्चितपणानं होईल असं एक आपल्याला म्हणता येईल. आता आपण आजचं हे जे आपलं विश्लेषण आहे त्याच्या आजच्या म्हणजे भाग 2मध्ये आपण जे विश्लेषण करतो आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 19मध्ये पुरुषांच्यामध्ये सुधीर बाबूराव पांढरे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि ज्यांचं चिन्ह आहे मेणबत्ती. तर सुशांत शांताराम महाजन हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. तर अनिकेत विश्वास साळुंखे हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून उभे आहेत. म्हणजे या ठिकाणी तिरंगी लढत आहे. आणि 19अ महिलांच्यामध्ये पुन्हा तिरंगीच लढत आहे. त्याच्यामध्ये अनिता मंगेश जगताप ह्या धनुष्यबाण म्हणजे अधिकृत शिवसेनेच्या उमेदवार आहेत. तर जयश्री सचिन तिरोडकर ह्या पुस्तक ह्या चिन्हासह अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आणि हेमलता सागर भोसले ह्या अधिकृत कमळ या चिन्हावरनं आपली निवडणूक लढवत आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ते अधिकृत उमेदवार म्हणून त्या आहेत. पुरुषांमध्ये पण तिरंगी आणि महिलांमध्ये पण तिरंगी म्हणजे ह्या प्रभाग क्रमांक 19मध्ये तिरंगी लढती आहेत. याच्यामध्ये महिला मतदार हे 3,339 आहेत, पुरुष मतदार हे 3,327 आहेत. एकूण जर आपण विचार केला तर 6,667 असे मतदार या मतदारसंघात आहेत, म्हणजे प्रभाग क्रमांक 19मध्ये. 65% मतदान झालं तर 4,333, 66% मतदान झालं तर 4,400 आणि 67% मतदान जर झालं तर 4,467 इतकं सर्वाधिक मतदान त्या मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये होऊ शकतं प्रभाग क्रमांक 19मध्ये. इथंसुद्धा 2,300पेक्षा जास्त मतं ज्यांची असतील, म्हणजे अलीकडे म्हणतात ना आमच्याकडे एवढा गठ्ठा आहे, तेवढा गठ्ठा आहे, तेवढा गठ्ठा आहे, गठ्ठ्यानं मतदान होणार आहे, तर साधारणपणे 2,300 मतदार ज्यांच्या बाजूनं असतील, जे मतदान त्यांना करतील, तर त्यांचा विजय हे प्रभाग क्रमांक 19मध्ये हा निश्चित होईल असं एक आपल्याला आता म्हणता येईल. तेव्हा आपण हे जे काही राजकीय विश्लेषण करतो त्याच्या ह्या दुसऱ्या भाग संपवत असताना मला सांगावं असं वाटतं की आपण साधारणपणे संपूर्ण सातारा शहर आणि विविध प्रभागांचा जर आपण एक कानोसा घेतला तर आपल्याला असं एक लक्षात येईल की बऱ्याच प्रभागामध्ये जेवणावळी सुरू झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी मटणाचे डेक शिजायला लागलेले आहेत, बिर्याणीचा घमघमाट सगळीकडे पसरायला लागलेला आहे आणि काही लोकांना सांगितलं जातं की अमुक ठिकाणी या जेवणाची व्यवस्था केली आहे. मग अर्थातच जेवणाबरोबर बाकी सगळं आलंच त्या ठिकाणी. तर त्याच्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत किंवा ती जी यंत्रणा आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जेवणावळींच्या आमिषावरती जर मतदान करणार असतील लोक तर त्या नागरिकांबद्दल आपण काय बोलणार. त्याबरोबरीनं लक्ष्मी प्रसन्न पण बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलेली आहे.
आणि लक्ष्मी दर्शनही काही लोकांना व्हायला लागलेलं आहे. तर त्याच्यावरतीही आमचं लक्ष आहे. तर त्याच्यावरती सुद्धा हे जे काही निवडणूक यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा आहे, त्यांनी त्यांच्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि काही ठिकाणी परड्या फिरायला लागलेल्या आहेत, काही ठिकाणी आणाभाका व्हायला लागलेल्या आहेत, काही ठिकाणी देवावरती हात ठेवून किंवा बेलभंडारा वाहून आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत अशा पद्धतीनं सुद्धा एकूण प्रकार सुरू झालेले आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की नागरिकांनी निर्भयपणे मतदान केलं पाहिजे. आपलं मत म्हणजे आपला विचार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या विचारांचा असणारा, आपल्या विचाराला पटणारा जो उमेदवार आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं हे लोकशाहीमधलं आपलं कर्तव्य आहे. अन्यथा असं होतं की अशा पद्धतीनं समजा जर लक्ष्मी दर्शनानं जर काही नगरसेवक निवडून आले किंवा पार्ट्या मिळणाऱ्या जेवणावळीवरनं जर काही तुम्ही मतदान केलं असेल तर तुमचं जर कामं झाली नाही तर त्यांना तुम्ही अधिकारवाणीनं किंवा हक्कानं त्यांचं तर तुम्ही बखुट्याला धरून म्हणू शकत नाही की माझं हे काम झालं नाही, प्रभागातलं हे काम झालं नाही. तर त्याच्यामुळं आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आणि अशा जे काही गोष्टी कानावर येत आहेत तर त्या काही बऱ्या नाहीत, पण आता ही वस्तुस्थिती आहे, हे सगळीकडेच हे होत असतं. पण तरीसुद्धा मतदान करताना विचारानं मतदान करा. आज लोक जर जेवणावळी तुम्हाला घालत असतील, आज लोक जर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन करत असतील तर ते एवढा खर्च कुठून करतायत, का करतायत, आणि हा जो खर्च करतायत हा खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे का? आणि मग ती इन्व्हेस्टमेंट असेल तर तो खर्च वसूल करण्यासाठी नगरपालिकेत जाऊन मग नगरपालिकेमधनं ठेके घेऊन म्हणा किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा इरादा काही लोकांचा असेल तर मग त्याला जबाबदार आपणच असू, मतदार असू. त्यामुळे ह्या गोष्टीचाही गांभीर्यानं आपण विचार करूनच मतदान करा असं एक आवाहन करतो. आणि हे जे काही राजकीय विश्लेषण भाग 2 आहे तो आपण इथं थांबवतो आहोत. धन्यवाद.